नागवे साहेबांचा पोलीस अधिकाऱ्यांना जाऊ द्या। तर आपण पाहतोय वाल्मिक कराड याची ही आताची थेट दृश्य आपण पाहतोय। कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। आपण या क्षणाची महत्त्वाची अपडेट पाहतोय। आताची थेट दृश्य वाल्मिक कराडचे। तर वाल्मिक कराडला पोलीस घेऊन जाताना दिसतायत। आज देखील वाल्मिक कराड संदर्भात न्यायालयात सुनावणी झालेली आहे आणि त्याला आता पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। आपण पाहिलं काही दिवसांपूर्वीच खंडणी प्रकरणात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती आणि आज देशमुख हत्या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडीची वाढ करण्यात आली। 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी कराडला सुनावण्यात आली आहे। आपण पाहतोय गेल्या 1.5 महिन्यांपासून हे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजतंय। देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जामिनासाठी कराड हा अर्ज करतो का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र त्याच्यावर मकोका लावण्यात आल्यामुळे जामीन मिळणं अवघड आहे। तर बीडची रवानगी ही कराडची रवानगी ही बीड कारागृहामध्ये होत असतानाची ही दृश्य आपण पाहतोय। त्याची रवानगी करण्यात आलेली आहे बीड कारागृहात। आज न्यायालयामध्ये तो व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर झाला होता। सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज न्यायालयामध्ये त्याला हजर करण्यात आलं होतं। कराडची बीड कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली आणि आताची थेट दृश्य आपण पाहतोय। पोलीस त्याला बीड कारागृहामध्ये घेऊन जात आहेत। वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। सरपंच हत्या प्रकरणी कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येते। त्याच्यावरती मकोका लावण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे कराड याने जर जामिनासाठी अर्ज केला तर जामीन मिळण्याची शक्यता त्याला कमी असल्याचं देखील बोललं जाते, कारण त्याच्यावर मकोका लावण्यात आलाय। सरपंच हत्या प्रकरणी कराडवर मकोका अंतर्गत कारवाई केली गेली आहे। खंडणी मकोका गुन्ह्यामध्ये त्याला आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। तर आजपासून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी कराडला सुनावण्यात आली आहे। आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कराडला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं आणि यावेळी सुनावणी दरम्यान 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। तर या क्षणाचे लाईव्ह दृश्य आपण साम टीव्हीच्या स्क्रीनवर पाहू शकतो। कराडला आता बीड कारागृहामध्ये घेऊन जाण्यात येत आहे आणि त्याला बीड कारागृहात नेतानाचे ही दृश्य आपण पाहतोय। सरपंच हत्या प्रकरणी देखील आता त्याच्यावरती गुन्हा दाखल आहे। खंडणी आणि देशमुख हत्या प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी कराडला सुनावण्यात आली आहे। गेल्या 1.5 महिन्यांपासून हे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजतंय। त्यानंतर बरेच दिवस पोलीस वाल्मिक कराडच्या मागावर होती। अखेर 31 तारखेला 31 जानेवारीला 31 डिसेंबरला वाल्मिक कराड याने आत्मसमर्पण केलं होतं आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली। अटक केल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली। या चौकशी दरम्यान त्याला न्यायालयात देखील हजर करण्यात आलं आणि त्यावेळी खंडणी प्रकरणामध्ये त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। तेव्हा त्याला पोलीस कोठडी माफ करा न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती आणि आज पुन्हा एकदा न्यायालयामध्ये त्याला घेऊन जाण्यात आलं। तर पुढचे 14 दिवस कराडला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। खंडणी आणि मकोका गुन्ह्यामध्ये त्याला अटक करण्यात आली आहे। त्याच्यावर मकोका देखील लावण्यात आलेला आहे। त्यामुळे त्याला आता जामीन मिळतो का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। तर स्लीप ॲपनिया या आजारासाठी वाल्मिक कराडला कोठडीत सीपॅप मशीन देण्यास बीड कोर्टाने परवानगी दिली आहे। वाल्मिक कराडला स्लीप ॲपनिया नावाचा एक आजार आहे। त्यामुळे कराडने कोठडीमध्ये सीपॅप मशीन द्यावी अशी मागणी कोर्टाकडे केली होती। दरम्यान नेमका काय आहे हा स्लीप ॲपनिया आजार आपण पाहूया। झोपेत असताना श्वासोच्छवास अडथळे येणे किंवा गुदमरल्यासारखं वाटणे, झोपताना घाम येणं आणि छातीमध्ये दुखणं, झोपताना जोरात घोळणं आणि अस्वस्थ वाटू लागतं। स्लीप ॲपनिया या आजाराची लक्षणं आपण पाहतोय। जास्त वजनाने ग्रस्त असलेल्यांना जास्त धोका या आजाराचा असतो आणि मानेचा आकार 14 इंचांपेक्षा